लाकडाची वस्तू बनवतात का नाही, जरा जवळ या इकडे. हे आपले सुतार म्हणजे लाकडाची वस्तू बनवणार आहे. म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना लागतात ना अवजारे, म्हणजे नांगर, जोकाड किंवा बैलगाडीची चाके किंवा घरांसाठी लागणारे वाशे, असे वस्तू लोक हे बनवतात. आता महाराजांच्या वेळेला काय उपयोग यायचा, तर पाण्यातले किल्ले असायचे आपले, म्हणजे गोळा बारूद मावळे आपले जाणार कसे, म्हणजे त्यांच्यासाठी लाकडी तारा किंवा बोट असे मोठे मोठे बनवू लागले. आता वरती येताना बघितलं त्याला आपण मळणीचं खळं बोलतो, म्हणजे भाताची नाचणीची मळणी असते का नाही, असं खळं बनवायला लागतो. आता शेतामध्ये सगळे जण मशीन वापरतात, पूर्वी असे खळं बनवायचे, तिला शेणाने सारवायचे आणि त्यावेळेला एक जोकाडाकडून एक बैल बांधला जायचा. नाचणी खाली यात्रायची, जेवढाच बैल शून्य फिरेल तेवढी नाचणी तुडवली जायची. राहिलेला पेंड असा माज म्हणून असं उडवा रचलं जातं, म्हणजे बैलांना तिथे शिकवला पण जातो. एकदा नांगरणीला एकदा म्हणजे नांगरणी करतो का ना भाताची, मग त्याच्यासाठी आणि बैलगाडीला झुपण्यासाठी त्या बैलाला शिकवला जातो. तर ह्या बाजूला इकडे पात्रवड म्हणजे बेलदार बोललं जातं. जाती वरवंटी असतात का ना आपले खलबत्ते आणि तोपेंचे गोळे सुद्धा बनवत आहेत. म्हणजे तोपेंचे गोळे कसे 3 प्रकारचे असायचे, एक दगड गोळा, एक लोखंडी गोळा मारत असायचा. तर लोखंडी गोळा आपण दिवाळ आणि दरवाजे तोडण्यासाठी त्याचा यूज केला जातो, कारण की दगड मारला तर तो फुटणार नाही. त्याच्यासाठी लोखंडाचा मारा केला जायचा. आणि दगड गोळा जो आहे तो आपण गोपनसाठी आणि तोपेसाठी गोळा बारा टाकून उडवला जातो. आता ते मशाल घेऊन बघतायत, म्हणजे ते रात्रीच्या पारा